4 जून नंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामधली परिस्थिती चिघळू शकते. जातीय सलोखा अजून धोक्यामध्ये येऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे ती दस्तूर खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. आणि त्यांचा थेट इशारा कुणाकडे आहे हे सांगण्याची गरज नाही, तर तो आहे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे. आता बीड असेल, परभणी असेल, जिकडे तिकडे मराठा फॅक्टरची धास्ती, कमळाच्या चिन्हावर जिथं जिथं लढवल्या गेल्यात निवडणुका तिथे तिथे आहे. त्यामुळं जरांगे पाटील आता पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या डोक्यात बसलेले आहेत. आणि मग या जरांगे पाटलांचं करायचं काय असं या रणनीतिकारांमध्ये जोरदार चर्चा आहे. आणि आता बीडमध्ये जसं उदयनराजे यांना शेवटी आणण्यात आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी तर येऊन गेलेच, पण उदयराजे यांच्या मुखातून असं वाक्य निघालं, इथं जर पंकजाचं काही म्हणजे निवडणुकीत त्या हारल्या तर मी साताऱ्यामधून त्यांना निवडून आणेल. यातच सगळं काही आलेलं आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवलेलं आहे असा आरोप करत आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण केलेला आहे. या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, मोठी कारवाई होऊ शकते. अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका मराठा समाजाचा, जरांगे फॅक्टरचा नेमका किती टक्के परिणाम झालेला आहे, किती महत्त्व दिलं पाहिजे, किंवा मग जेरबंद करून त्यांना अजून मोठं करून विधानसभा निवडणुकीमध्ये अजून मोठं आव्हान निर्माण करून घ्यायचं आहे का स्वतः, याचा सगळा विचार केल्यानंतरच कारवाई होण्याची शक्यता आहे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे म्हटलेलं आहे त्यापासून आपण या चर्चेला सुरुवात करणार. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून इथं बिनधास्तपणे बोलत असतो. आता हे बघा, दैनिक लोकसत्ताला काल देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिलेली आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा या संदर्भात त्यांनी जे काही मुलाखतीमध्ये सांगितले आहे ते जशाच्या तसं आधी आपण ऐकू आणि मग पुढे या विषयावर बोलू. आता हे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. मराठवाड्यातील काही मतदारसंघामध्ये काहीसा परिणाम झाला मराठा आरक्षणाचा. निवडणुकीच्या राजकारणातून जाती जमातीमध्ये भांडणे होत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय संघर्ष उभा राहत आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. आता बघा, असं म्हटल्यानंतर फडणवीस पुढे अजून काय म्हणतात. 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. सामाजिक सलोखा बिघडवण्यात येत आहे. निवडणुकीत कुणी कोणाला मतदान केले हे चित्र निकालानंतर स्पष्ट होईल. त्यामुळे या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची चिंता किंवा भीती मला वाटत आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना ते पुढे असं म्हणतात की सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे. आता हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना चिंता आहे, भीती आहे, जातीय संघर्ष आहे, एकमेकांसमोर कसे उभे ठाकलेले आहेत, हे सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे. आता थोडंसं विधानसभेमध्ये त्यांनी जे निवेदन केलं होतं यापूर्वी म्हणजे डिसेंबर 23 मध्ये, ते काय केलं होतं बघा. त्यांनी सांगितलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, बीड इथे जे काही जाळपोळीच्या घटना झालेल्या आहेत त्या अतिशय भयावह आहेत आणि आपण गुन्हेगारांना जर माफ केलं तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींचं त्यांचे प्राण हे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था कायमची निकालात लागू शकते असं गृहमंत्री म्हणून त्यांनी विधानसभेच्या पटलावर म्हटलेलं होतं. मग किती त्यावेळेला एका दिवसामध्ये त्या घटना झाल्यानंतर, माजलगावची घटना झाल्यानंतर 278 लोकांना अटक केली होती. त्यानंतर त्या 278 पैकी 30 हे सराईत गुन्हेगार आहेत असं त्यांनी म्हटलं.
आता काल परवा जरांगे पाटील यांनी सांगितले की लाखो जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. वस्तुस्थिती तीच आहे. कुठल्या मधल्या काळामध्ये जेवढं काही पाणी वाहून गेलं असं म्हणण्याच्या ऐवजी मधल्या काळामध्ये जी काही आग लागलेली आहे आणि त्या आगीचा लोळ लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. आता पंकजा मुंडे निवडून येणार की नाही म्हणजे सगळ्यांनी काय केलेलं आहे, देव पाण्यात ठेवलेलं आहे. जरांगे पाटील यांच्या रूपाने जो काही मराठा समाजाला, गोरगरीब मराठा समाजाला जो काही तारणहार सापडलेला आहे ते जसं म्हणतील तसं ऐकायचं. मग त्या दृष्टीने अगदी म्हणजे इथपर्यंत भाषा आहे सध्या, आणि ती गेल्या काही दिवसांपासून केली जाते की जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्याचं स्वागत करू. आता त्यातल्या एक भावना लक्षात घेतली तर आपल्याला महत्त्व पटेल जरांगे पाटील फॅक्टर्स. अतिशयोक्त भावना जी आहे तर ती जी आहे ती थोडीशी बाजूला ठेवून जर वस्तुस्थितीचा विचार केला तर जातीपातीवर निवडणुका लढवतं कोण? देवेंद्र फडणवीस असो, शरद पवार असो किंवा इतर कोणतेही नेते असो, हे जातीमध्ये भांडणं लावूनच बाजीगर होण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ही वस्तुस्थिती. त्यातली त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले, मराठा समाज वगैरे वगैरे त्या नेत्यांना जवळ केलं. अशोक चव्हाणांना जरांगे पाटील यांच्या घरी पाठवलं. अजित पवारांनी आपल्या पुत्राला शेवटी जय पवारला जरांगे पाटलांना भेटायला पाठवलं. एकनाथ शिंदे यांनी अनेक दूत त्यांच्याकडे वारंवार पाठवले जरांगे पाटलांकडे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे, खूप प्रयत्न केलेला आहे. सगळे नेते आंतरवाली सराटीमध्ये येऊन गेले. दोन्ही राजे येऊन गेले. संभाजीराजे, उदयनराजे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे नेते येऊन गेले. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, स्वतः एकनाथ शिंदे प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते येऊन गेले. एक मात्र नेते आले नाहीत आंतरवाली सराटीमध्ये, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आले नाहीत म्हणजे ते येऊ शकले नाहीत म्हणजे त्यांना तोंड दाखवायला जागा ठेवलेली नव्हती. अशी परिस्थिती त्यावेळेला होती. मग तिथं जी झालेली घटना आहे, ते जे उडवलेले छर्रे, गोळी म्हणजे केलेला लाठीमार, तो देवेंद्र फडणवीस यांच्या अंगाशी आलेला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय गणित काय याच्या मागे? ते नेहमी बोलून दाखवतात मेळाव्यामधून, इकडे तिकडे, मुलाखतीमधून. त्यांचं असं म्हणणं की सोशल फॅब्रिक जे आहे त्याला धक्का लागत नाही. असे कुठलेही आंदोलनं झाले म्हणजे निवडणुकीचे जे गणित आहेत ते पक्के राहतातच आणि लोक जात पाहून मतदान करत नाही असं त्यांना म्हणायचं. कारण की त्यांना 2019 म्हणजे 2014 ते 19 काळामध्ये जे काही मोर्चे निघाले त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या तरी देखील भारतीय जनता पार्टीला मते मिळाली, भरपूर प्रमाणात मते मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता जरांगे पाटील म्हणतात की आम्ही आतापर्यंत मुंडे सगळ्या कुटुंबाला निवडून दिलेलंच आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीला भरपूर मतदान केलेलं आहे, पण आता काय तुम्हाला हिसका दाखवतात असं त्यांनी तो विडा उचलला. मग आता देवेंद्र फडणवीस यांनीच काय केलेलं आहे, त्यांची जी काही चाणक्य नीती खास त्यांनी कशासाठी वापरलेली आहे, मग म्हणजे त्यांनी एकट्याने नव्हे तर भारतीय जनता पार्टीने पक्षीय पातळीवर काय केलेलं आहे, तो मोठा निर्णय घेतला. आता जरांगे पाटील यांना चेक द्यायचा असेल त्यांना, तर काय करायचं असेल, काय करावं लागेल आपल्याला की माधव फॉर्म्युला हा पुन्हा जिवंत करावा लागेल. जसं छगन भुजबळ यांच्या शेडामध्ये हवा भरण्याचा उद्योग झाला तसं आता माधव फॉर्म्युला करत असताना धनगर समाजाचे मतं मिळवण्यासाठी महादेव जानकर यांना ऐन वेळेला शरद पवारांच्या गोटाकडून आपल्या गोटाकडे खेचून आणण्यात आलं. परभणीला त्यांना उमेदवार म्हणून उभं करण्यात आलं. इकडे प्रीतम मुंडे यांना घरी बसून पंकजा मुंडे ज्यांना 5 वर्ष काय फक्त झुलवलं होतं, आश्वासनाचे गाजरं मिळत होते, त्यांच्या मनामध्ये अतिशय उद्रेक उपेक्षेची भावना निर्माण झाली होती आणि त्यांना एकदम अचानक काय लॉटरी लागल्यासारखं काय केलं, एकदम हे घ्या आता तुम्ही बीड लोकसभा लढवा असं त्यांना सांगण्यात आलं. मग पंकजा मुंडे यांनी ज्या प्रचार काळामध्ये जे काही वक्तव्य केले, मग जरांगे पाटील यांचं जे काही झालं ते आपल्याला म्हणजे ते ताजं आहे. मग याच्यातून तो माधव फॉर्म्युला आपल्याला कितपत उपयोगाला येऊ शकतो. आता जरांगे पाटील तर खास बोलत सुटलेले आहे.
त्यांनी लोकसभेला उमेदवार उभं करण्याचं टाळलेलं आहे. ते म्हणले पाडण्यामध्येच विजय आहे, असं त्यांची भूमिका आहे. आता विधानसभेला मात्र ते उमेदवार उभे करणार आहे. मग काय त्यांची राजकीय भूमिका असणार आहे वगैरे वगैरे ती सगळी चर्चा होणार आहे. आता मूळ मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांना त्या लाठी मारामुळे बिनशर्त माफी मागावी लागली होतीच. आता या सगळ्या म्हणजे बिनशर्त माफीपासून तर आता लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकी किती मतं मिळतात, कशा पद्धतीने फाटका बसतो, हे सगळ्याचा त्यांना त्या अर्थाने सूड जर उगवायचा असेल म्हणजे जरांगे पाटील यांच्यावर, तर ते कायद्याचा तेवढा मोठा वापर करू शकतात. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाषा जरांगे बोलत आहेत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. स्वतः शरद पवार परवा बीडमध्ये ज्या वेळेला येऊन गेले सभेसाठी त्यांनी जाहीर भाषणामध्येच सांगून टाकलं की जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला पाहिजे, असं वाक्य त्यांनी उच्चारतात. जो टाळ्यांचा कडकडाट झाला त्या कडकडाटाने बरंच काही सांगून टाकलेलं आहे. तर आता अशी ही परिस्थिती. मग याचा सगळा सांगोपांग विचार करून मग देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो गृहमंत्री, कर्तव्यदक्ष गृहमंत्री, तो जागा होणार आणि जरांगे पाटील यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे असं इथं मांडायचं. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः काय त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल देखील काढला नाही, काय काय त्यांनी केलेलं आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसवर टीका करत असताना त्यांनी अप्रत्यक्ष काय केलेलं आहे, ओबीसी मतांवर ओबीसी समाजाला खुश ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे की तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, एससीच्या नाही, ओबीसीच्या नाही, एसटीच्या नाही, आणि असं त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ते करत असताना अनेक गोष्टी ज्या साध्य केल्या. त्यांनी धनगर समाजाला गोंजारण्याचा प्रयत्न केला, कारण की सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाचं आरक्षण हे रद्द म्हणजे ठोकरलेलं आहे. ते कुणी त्याच्यावर अवाक्षरे भारतीय जनता पार्टीचा नेता किंवा इतर पक्षाचा कोणी नेता बोललेला नाही. मतं मिळवायचं आहे. आता तर काय शेवटचा टप्पा आहे उद्या परवा, त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होणार नाही. पण आता विधानसभेसाठी विचार करावा लागणार आहे. जसं मूळ जी मागणी आहे की ओबीसी म्हणून आरक्षण द्या, त्याच्यामधूनच कुणबी प्रमाणपत्र तर तुम्ही द्यायला लागलेलं आहेतच. मग आता तुम्ही जो मसुदा आमच्या हाती ठेवला होता त्या मसुद्याप्रमाणे कारवाई करा. मग तुम्ही जे म्हणतात की 8,47,000 ज्या हरकती आलेल्या आहेत, मग आता निवडणुका आहेत, मग आता 4 महिने जरा थांबा. आता ते 4 महिने सरत आलेले आहेत. तर आता मग तुम्ही काय निर्णय घेता याच्याकडे जास्त लक्ष आहे आता मराठा समाजाचं, आणि त्याच्यातून पुढे काय होतं हे आपल्याला लवकर दिसेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.